काल आपण एक टॉपिक पाहिला, काय होता? प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज एसएचएम. जर एखादा पार्टिकल, एक मिनिट पहा, सेंटेन्स बोलल्यानंतर त्याची डायग्राम आपल्या डोळ्यासमोर तयार झाली पाहिजे. नाही तर मग बोलले काय तर असंच निघून जात. इमॅजिन कोणाला बरोबर होते? जो त्या सेंटेन्स रूपांतर डायग्रामवरती करतो त्यांना बरोबर इमॅजिन होते. मी काय म्हटलं बघा, तुम्हाला जर सेंटेन्स वाईज सांगितलं तर कदाचित त्याला इमॅजिन करणं थोडंसं कठीण जाते, पण प्रत्येक वेळेस आपण वाचतो ऐकतो त्यावेळेस ते सेंटेन्स वाईजच असते. तुम्हाला मी असं म्हटलं की असं इमॅजिन करा, एक पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. ओके, नंतर त्याला असं डायमीटर कन्सिडर केला. प्रोजेक्शन म्हणजे जिथे पार्टिकल आहे तिथून परपेंडिक्युलर टाकला. पार्टिकल जसा फिरत जाईल त्याचं प्रोजेक्शन डायमीटरहून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाईल. पार्टिकलचं ज्यावेळेस एक रिव्हॉल्युशन पूर्ण होईल, प्रोजेक्शनचं एक ऑसिलेशन असं समजतंय है ना. पण ज्यावेळेस आपण वाचायला जातो त्यावेळेस काय असते की प्रोजेक्शन ऑफ UCM ऑन एनी डायमीटर इज एसएचएम. मग आपली बुद्धी काही बरोबर त्याचा विचार करत नाही, बरोबर आहे. तर त्याचं मिनिंग काढायला शिका की प्रोजेक्शन म्हणजे परपेंडिक्युलर. कोणाचं? प्रोजेक्शन ऑफ UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या पार्टिकलचं प्रोजेक्शन कशावर घेतलं? डायमीटर. डायमीटरमध्ये एनी डायमीटर, कुठेही काढा, व्हर्टिकल काढा की हॉरिझॉन्टल काढा, बरोबर आहे. त्या प्रोजेक्शनची मोशन काय मिळाली होती? एसएचएम मिळाली होती. हे आपण प्रूव्ह केलं होतं. ओके, तेही सिंपल होतं. त्या एक ट्रायंगल तयार केला होता आपण. त्या ट्रायंगलमध्ये साइन थिटा लिहिला, बरोबर. तो मिळाला x/a, तर x = a sin थिटा, थिटा लिहिलं ω_t, त्याला दोनदा डिफरन्शिएट केलं, बरोबर. एक्सलेरेशन = -ω²x मिळालं. म्हणजे प्रोजेक्शनची मोशन काय मिळाली? एसएचएम मिळाली. प्रोजेक्शनची मोशन एसएचएम मिळाली. ओके, आता पहा, आज आपल्याला पाहायचं आहे अँग्युलर एसएचएम. जसं लिनियर एसएचएम आपण स्टडी केला, बिलकुल सेम सेन्सने आपल्याला अँग्युलर एसएचएम स्टडी करायचं आहे. तर एवढं तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. फक्त एक बेस्ट एक्झाम्पल, आपण लिनियर एसएचएमचं बेस्ट एक्झाम्पल पाहिलं. लिनियर एसएचएमचं बेस्ट एक्झाम्पल काय होतं? सिंपल पेंडुलम किंवा स्प्रिंग मास अरेंजमेंट, ज्याच्यावर आपण जास्त विचार नाही केला सध्या. तर आता आपल्याला असंच अँग्युलर एसएचएम पाहायचं आहे आणि त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण पाहू. तर काय स्टडी करायचं आपल्याला? अँग्युलर एसएचएम. आणि आपण ना कम्पॅरेटिव्ह स्टडी करू. म्हणजे जर आपल्याला लिनियर एसएचएम माहिती आहे तर आपल्याला अँग्युलर एसएचएम काढता आलं पाहिजे. हा स्टडी करताना पहिल्यांदा स्टडी करू आपण लिनियर एसएचएम साठी, जे आपण कालही थोडक्यात पाहिलं होतं. लिनियर एसएचएम आपण कशी पाहतो? F = -kx, जिथे हे इक्वेशन लागू पडेल. म्हणजे फोर्स असेल, फोर्स डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल असेल आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असेल तर ती मोशन लिनियर एसएचएम. लिनियर एसएचएम. पण आता आपल्याला काय पाहिजे? अँग्युलर एसएचएम. तुम्हाला माहित आहे लिनियर आणि अँग्युलर मध्ये फरक काय आहे? की लिनियर म्हणजे सरळ मोशन जर घडून आणायची असेल किंवा क्रिएट करायची असेल किंवा सरळ मोशनमध्ये जर फरक करायचा असेल, चेंज करायचं असेल, त्यावर आपल्याला फोर्स एक्झर्ट करावा लागतो. पण जर आपल्याला एखाद्या पार्टिकलला रोटेट करायचं असेल तर फोर्सच्या ऐवजी टॉर्कची गरज असते. म्हणून सरळ सरळ या इक्वेशनमध्ये आपल्याला चेंज काय करता येईल? फोर्सच्या जागी टॉर्क. याला म्हटलं होतं आपण केला फोर्स कॉन्स्टंट. इथे टॉर्क कॉन्स्टंट वापरू, तो C ने दाखवला असं नाही, Cच वापरला पाहिजे म्हणून K वापरला तरी चालते, फक्त त्याला फोर्स कॉन्स्टंटच्या जागी टॉर्क कॉन्स्टंट म्हणावं लागेल. इथे x काय होतं? लिनियर डिस्प्लेसमेंट. इथे काय करावं लागेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून ज्या एसएचएम मध्ये किंवा ज्या मोशनमध्ये मोशन कशी असेल? रोटेशनल असेल, रोटेट होत असेल अबाउट सर्टन ऍक्सिस, आणि त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा टॉर्क डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, आणि टॉर्कची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? अँग्युलर एसएचएम. ओके, तसंच आपण यापासून लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. तर लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन याच इक्वेशनवरून तयार केलं होतं. ते मिळालं होतं d2x/dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. ओके, आणि असं जर इक्वेशन तुम्ही अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एसएचएम, तर तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? d2θ/dt² प्लस ω²θ इज इक्वल टू 0. तसाच तुम्ही काढला होता पिरियड, बरोबर आहे.
आणि पिरियड किंवा ऍक्सलरेशन लिनियर एसएचएम मध्ये ऍक्सलरेशन काय करता तुम्ही ऍक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इथे काय करणार मायनस ओमेगा स्क्वेअर थीटा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिनियर एसएचएम मधली कशामध्ये कन्वर्ट करता येईल अँग्युलर एसएचएम मध्ये कन्वर्ट करता येईल ठीक आहे फक्त एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे पण मला असं वाटतं ते बेस्ट एक्झाम्पल स्टडी करायच्या अगोदर काल जे आपण डॅम्प्ड एसएचएम घेतलं होतं त्यामध्ये शेवटी ना काही प्रॉब्लेम्स मला सांगायचे होते पण टाइम होऊन गेला होता तर पहिले मी त्यावर थोडंसं बोलतो नंतर आपण या एक्झाम्पलकडे जाऊ ओके कुठली एसएचएम डॅम्प्ड आता पहा पहिल्यांदा शिकवताना ना थोडंसं आपल्याला नवीन असते कुठलाही टॉपिक पण एकदा तो टॉपिक क्लिअर झाला की ज्यावेळेस पुन्हा त्याचं डिस्कशन होते ना ते आणखी सोपं आणि सहज वाटायला लागते आणि वाटायलाही पाहिजे ओके तर पहिले तर आपल्याला डॅम्पिंग समजायला पाहिजे काय असते डॅम्पिंग कुठल्याही मोशनला जर जे अपोजिंग फोर्सेस असतात बरोबर आहे ते अपोज करतात तर दॅट इज कॉल्ड डॅम्पिंग जसं आता फॅन फिरत आहे इथे डॅम्पिंग आहे का येस फॅनच्या मोशनला जी एक्झिस्टिंग एअर आहे ती काय करत आहे अपोज करत आहे त्या अपोजिशनला ओव्हरकम करून फॅन फिरत आहे दॅट इज कॉल्ड डॅम्पिंग तसं सिम्पल पेंडुलम आहे जर व्हॅक्यूम मध्ये असेल तर डॅम्पिंग अब्सेंट असेल त्याला जर एअरमध्ये घेतलं एअर त्याला डॅम्प्ड करेल बरोबर आहे त्याला वॉटरमध्ये टाकलं तर आणखी डॅम्पिंग होईल बरोबर आहे जेवढा तुम्ही डेन्सर मीडियम मध्ये बरोबर आहे फ्लुइड मध्ये त्याला टाकाल फिरणाऱ्या ऑब्जेक्टला डॅम्पिंग जास्त जास्त होत जाईल समजलं का डॅम्पिंग जसं तुम्ही व्हेकल चालवता त्याला ड्रॅग पण म्हणतात डॅम्पिंगलाच व्हेकल चालवता समजा तुम्ही कार चालवतायत हवेतून आपण कार चालवतो हवा त्या कारच्या मोशनला अपोज करेल त्याला विस्कस ड्रॅग पण तुम्ही म्हटलेला विस्कस ड्रॅग सुद्धा एक प्रकारचा डॅम्पिंग फोर्सच आहे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की हा डॅम्पिंग फोर्स हा समजण्यासाठी मी तुम्हाला काल एक्झाम्पल सांगितलं होतं एक प्लेट आहे याला आपण कशामधून मूव्ह करणार आहोत वॉटरमधून जेवढं याला हळू मूव्ह करणार तेवढं अपोजिशन कमी असेल जेवढं तुम्ही याला जास्त फास्ट मूव्ह करणार तेवढं अपोजिशन जास्त असेल कमी नाही जेवढं याला जर स्लोली मूव्ह केलं तुम्हाला अपोजिशन जाणवणारच नाही तुम्हाला करायला सांगितलं होतं मी तुम्ही करून पहा एक प्लेट घ्या वॉटरमधून हळूवार फिरवा तुम्हाला वाटेल की काही खास अपोजिशन नाही आहे पण त्याचा आणखी वेग वाढवा अपोजिशन वाढत जाईल याचा अर्थ या प्लेटला जिकडे तुम्ही मूव्ह करणार जिकडे याची व्हेलॉसिटी असेल या प्लेटवर ऍक्ट होणारा फोर्स त्या व्हेलॉसिटीच्या अपोजिट असेल याला इकडे मूव्ह करणार तर दिस इज द डायरेक्शन ऑफ फोर्स आणि दिस फोर्स अँड व्हेलॉसिटी आर डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हेलॉसिटी जेवढी जास्त फोर्स तेवढा जास्त पण यांची मोशन एकमेकांच्या अपोजिट आहे डायरेक्शन त्यामुळे एफ इक्वल टू तुम्ही काय लिहिलं होतं मायनस बी इंटू व्ही या फोर्सला म्हटलं होतं आपण डॅम्पिंग फोर्स क्लिअर लक्ष ठेवा लहान गोष्टी आहेत कुठे काम पडो की ना पडो पण लक्षात ठेवा की डॅम्पिंग फोर्स डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी जेवढी व्हेकल तुम्ही जोराने चालवाल बरोबर आहे तेवढा डॅम्पिंग फोर्स जास्त असेल जेवढी व्हेकल तुम्ही हळू चालवाल तेवढा डॅम्पिंग फोर्स कमी असेल सो डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी आणि जर तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी काढायची असेल कॉन्स्टंट वापरायचं असेल तर इथे वापरला बी इज कॉल्ड ॲज डॅम्पिंग कॉन्स्टंट आणि हा डॅम्पिंग कॉन्स्टंट नेचर ऑफ मीडियमवर डिपेंड असेल व्हॅक्यूम मध्ये डॅम्पिंग 0 तर B0 घ्यायचा एखादा इक्वेशन दिलेला आहे आणि त्यामध्ये डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे पण तुम्हाला म्हटलं की तेच ऑब्जेक्ट तुम्हाला आता व्हॅक्यूम मध्ये ठेवायचे आहे तर तिथे डॅम्पिंग कॉन्स्टंट 0 करून टाकायचा कारण की व्हॅक्यूम आहे म्हणजे मीडियम नाही आहे म्हणजे डॅम्पिंग नाही आहे म्हणजे डॅम्पिंग कॉन्स्टंट 0 करायचा तेच इक्वेशन तुम्हाला व्हॅक्यूम मध्ये कन्वर्ट करता येईल जे एअर मध्ये दिलं असेल बरोबर आहे हा झाला डॅम्पिंग फोर्स लक्षात आलं सो डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी फोर्स अँड व्हेलॉसिटी आर इनव्हर्सली ऑपोजिटली डायरेक्टेड सो एफ इक्वल टू मायनस बी व्ही आणि इथे जे इक्वेशन आपण तयार केलं होतं काय इक्वेशन होतं तर एसएचएम आहे एसएचएम आहे म्हणजे रिस्टोरिंग फोर्स तर आहेच बरोबर आहे पण पहिला फोर्स काय घेतला होता रिस्टोरिंग फोर्स दाखवताना कशाने दाखवाल एफ आर हा काय असतो मायनस के एक्स ओके नंतर काय घेतला होता आपण डॅम्पिंग फोर्स आणि डॅम्पिंग फोर्स आताच लिहिला होता आपण एफ डी काय लिहिला होता मायनस बी व्ही बरोबर आहे नंतर काय घेतला होता आपण नेट फोर्स काढताना तुम्ही या दोन फोर्सेसची वेक्टर सम केली होती सो नेट फोर्स इक्वल टू मायनस के एक्स मायनस बी व्ही आणि यापासून लक्ष द्या यापासून आपण तयार केलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड एसएचएम ओके आणि नंतर त्या डिफरन्शियल इक्वेशन वरून त्याला आपण सोडवलं होतं त्यावरून आपण इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट तयार केलं होतं आणि त्या इक्वेशन मधला ओमेगा आणि अँप्लिट्यूड स्टडी केला होता ओके पण यापासून इक्वेशन कसं तयार होईल या फोर्सला काय लिहिणार तुम्ही एम इंटू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर
हा जो मायनस बी व्ही आहे याला तुम्ही इकडे घेऊ शकता, म्हणजे हा झाला प्लस मायनसचा प्लस, आणि वेलॉसिटीला काय लिहिता येणार dx बाय dt. हा परत लेफ्टकडे घ्या, होणार प्लस आणि इंटू एक्स इक्वल टू 0. हे जे इक्वेशन तयार झालं यालाच काय म्हणतात, इक्वेशन ऑफ डॅम्प्ड एसएचएम किंवा डिफरन्शियल इक्वेशन मोर करेक्टली. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ काय डॅम्प्ड एसएचएम. हे झालं डॅम्प्ड एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन. लक्षात राहील काय आहे, m इंटू d2x बाय dt स्क्वेअर प्लस b इंटू dx बाय dt प्लस k इंटू x इक्वल टू 0. मला तर वाटतं या इक्वेशनच्या नादीच नका लागू. हे समजलं की हे येतेच. बहुतेक विद्यार्थ्यांचं काय होते माहिती आहे का, याच्याकडे लक्ष नाही, ते यावर फोकस करतात, म्हणून मग कठीण जाते आणि लक्षात ठेवायचं काम पडते. तुम्ही जर ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या तर ह्या लक्षात ठेवायची गरजच नाही, पटकन 2 सेकंदात तुम्ही तयार करू शकता. तर माइंडच्या माइंडमध्ये होते. बरोबर. एफ इक्वल टू या दोघांची केली सम, म्हणजे तिकडे मायनस आहे ते लेफ्टकडे प्लस करून लिहिले, फोर्सला लिहिलं मास इंटू ऍक्सलरेशन असते d2x बाय dt स्क्वेअर, मायनस बी इकडे घेतला प्लस बी झाला, वेलॉसिटी असते dx बाय dt, आणि हा मायनस इकडे घेतला प्लस झाला k x तसाच लिहिला आणि इक्वल टू 0. ओके. नंतर या इक्वेशनला काय केलं होतं, सॉल्व्ह केलं होतं. या इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर बघा काय, कोणत्याही डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर एक्स मिळत असतो. म्हणजे इथे जर एक्स असेल तर एक्स मिळेल, इथे जर वाय असेल तर वाय मिळेल, झेड असेल तर झेड मिळेल, थीटा असेल तर थीटा मिळेल. त्याला म्हणतो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्हाला काय मिळेल, एक्स, आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर एक्स इज फाउंड टू बी डिस्प्लेसमेंट इज फाउंड टू बी ए इक्वल टू एक्स इक्वल टू ए इंटू इथे लिहिलं होतं कॉस ओमेगा डॅश टी प्लस 5. ओके. इथे वेअर ओमेगा डॅश काय झाला, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड एसएचएम. ओमेगा जी आहे ती लिनियर फ्रिक्वेन्सी, इथे जे के जो आहे त्या के मध्ये एम ओमेगा स्क्वेअर आहे, तो ओमेगा काय आहे, नाही फ्रिक्वेन्सीचा ओमेगा, पण ती अनडॅम्प्ड एसएचएम मधली फ्रिक्वेन्सी आहे. ओमेगा डॅश डॅम्प्ड एसएचएम ची फ्रिक्वेन्सी आहे, दिस द फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड एसएचएम. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सी आहे. इथे ए काय आहे, अँप्लिट्यूड आहे. पण इथे तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कशाला, हे आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही आहे. तर एक आहे सुरुवातीला, एक आहे ए आहे ए नॉट इंटू e रेज टू द पॉवर मायनस BT बाय ट्वाइस. पण बघा एक मिनिट, फक्त याला या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवून की उपयोग नाही आहे. हे लक्ष द्या इकडे, माझ्या बोलण्याकडे बरंच लक्ष द्या. हे इक्वेशन तुमच्यासोबत बोललं पाहिजे, या इक्वेशनवरून तुम्हाला काहीतरी लक्षात आलं पाहिजे. ओके. मग या इक्वेशनला तुम्ही बरोबर अनालाइज करा. कसं अनालाइज कराल बघा, ए बरोबर किती आहे ए नॉट, आणि जी टर्म निगेटिव्ह पॉवरवाली आहे ती मला याच्या खाली लिहिता येणार BT बाय ट्वाइस. मी तुम्हाला असं विचारलं की बघा ए नॉट तर कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे, एम पण कॉन्स्टंट आहे. राहिला व्हेरिएबल कोण आहे, फक्त टी. बदलणारा फक्त फॅक्टर कोण आहे, टी. ओनली टी इज व्हेरिएबल. समजा एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. आता जो हा अँप्लिट्यूड बदलेल कशानुसार बदलेल, टी नुसार. बरोबर आहे. अँप्लिट्यूड कसा बदलेल, टी नुसार बदलेल, आणि टी नुसार जर अँप्लिट्यूड बदलला सुरुवातीला टी काय असणार 0. मग इथे तुम्ही 0 ठेवा. मग इथे जर 0 ठेवला BT0 बाय ट्वाइस एम, तर ई रेस्ट पॉवर काय मिळेल, अरे या टाइम टी इक्वल टू 0, टाइम जर 0 ठेवला तर पहा ना इथं काय मिळेल, ई रेस्ट पॉवर 0 मिळेल की नाही. ओके. नाही काहींना समजून नाही राहिलं. इकडे बघा ए नॉट आणि इथे T0 ठेवला तर याचा पॉवर मिळेल 0. एनिथिंग रेस्ट टू द पॉवर 0 इज 0. मग 0 म्हणून राहिले. कोणत्याही टर्मचा पॉवर 0 लिहिला तर ती 1 असेल. इथे काय येणार 1. 1 म्हणजे काय येणार ए नॉट. याचा अर्थ ज्यावेळेस टाइम 0 असतो ए बरोबर किती असतो ए नॉट. सो व्हॉट इज ए नॉट, इनिशियल अँप्लिट्यूड. ए नॉट काय झाला असं समजलं पाहिजे. नाही तर मी म्हटलं ए नॉट इनिशियल अँप्लिट्यूड आणि तुम्ही म्हणता आहे असं नाही. इनिशियल म्हणजे टाइम 0 असताना जे मिळेल ती इनिशियल. इथे जर टाइम तुम्ही 0 ठेवला तर हा अँप्लिट्यूड किती मिळतो ए नॉट मिळतो. सो ए नॉट इज इनिशियल अँप्लिट्यूड. ओके. आता जसा जसा टाइम पुढे पुढे जाईल बघा, टाइम जसा पुढे जाईल ही टर्म वाढत वाढत जाईल. ही टर्म जर वाढत गेली तर डिनॉमिनेटर वाढत जाईल. डिनॉमिनेटर जर वाढत गेला तर अँप्लिट्यूड जो आहे तो ए नॉट पेक्षा कमी 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 होत जाईल. सो अँप्लिट्यूड गॉन डिक्रीजिंग विथ टाइम. बरोबर आहे. अगोदरची जी मोशन होती अनडॅम्प्ड एसएचएम त्यामध्ये अँप्लिट्यूड कायम होता विथ टाइम. टाइमचं आणि अँप्लिट्यूडचं काहीच रिलेशन नव्हतं. अँप्लिट्यूड इज इंडिपेंडेंट ऑफ टाइम. इन केस ऑफ
अनडॅम्प्ड एसएचएम, पहिली जी एसएचएम आतापर्यंत जी एसएचएम आपण स्टडी केली त्यामध्ये अँप्लिट्यूड जो आहे तो जेवढा आहे तेवढाच राहणार. तुम्ही जिंदगीभर तरी एकदा त्याला फिरून दिलं आणि तुम्ही झोपून राहिले तरी ते जे इक्वेशन आहेत त्या इक्वेशननुसार तो तेवढाच फिरत राहील. तुम्ही चालले जा, बरोबर आहे. तुमचे नातू पंतू येतील पण अँप्लिट्यूड मात्र जेवढा आहे तेवढाच राहील त्या इक्वेशननुसार, बरोबर आहे. कारण तिथे आपण डॅम्पिंग कन्सिडर केलेलं नव्हतं, पण इथे डॅम्पिंग कन्सिडर केलं. डॅम्पिंग त्या बॉबच्या मोशनला काय करत आहे, अपोज करत आहे. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे इक्वेशन्स वापरतो बहुतेक केसमध्ये ते ना प्रॅक्टिकली अप्लिकेबल नसतात 100%, बरोबर आहे. तर त्या इक्वेशननुसार तो अँप्लिट्यूड असा केला, सिंपल मेडुलम सोडून दिला की तो असा चालत राहणार, त्याचा किंचितही अँप्लिट्यूड कमी होणार नाही ना. असं असेल तर ते इक्वेशन करेक्ट आहे जे आपण आतापर्यंत वापरले, ज्यावर आपण खूप सारे प्रॉब्लेम सोडवले. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये तसं होत नाही. ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये असं होते. असं म्हणजे जसा जसा टाइम जाणार डिनॉमिनेटर वाढत वाढत जाणार. डिनॉमिनेटर वाढत गेला तर अँप्लिट्यूड कमी कमी होत जाणार. सो दिस इक्वेशन शोज दॅट अँप्लिट्यूड गो ऑन डिक्रीजिंग विथ टाइम. आता बघा लक्ष द्या इकडे, अँप्लिट्यूड तर कमी कमी होत जातो. ते अँप्लिट्यूड 0 केव्हा होतो, तुम्ही असे विचार करा की टाइम इन्फानाइट झाला. किती इन्फानाइट, इन्फानाइट म्हणजे आफ्टर व्हेरी लॉंग टाइम, बरोबर आहे. तुम्ही समजा सकाळी त्याला सिंपल पेंडुलमला डिस्प्लेस केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोहून राहिले, त्या टाइमला आपण व्हेरी लॉंग टाइम कन्सिडर करू शकतो. इन्फानाइट ऍक्च्युअली इन्फानाइट नाही, ओके. पण तुम्हाला थेरॉटिकली ते इन्फानाइट घ्यावं लागेल. जर तुम्ही टाइम इन्फिनिटी घेतला, इथे टाइम जर इन्फिनिटी घेतला तर खालची टर्म काय होणार, इन्फानाइट. खालची टर्म जर इन्फिनिटी झाली तर A0 अपॉन इन्फिनिटी हे मात्र 0 होईल. A0 ला इन्फिनिटीने डिवाइड केलं तर काय मिळेल, 0. म्हणजे आफ्टर व्हेरी लॉंग टाइम अँप्लिट्यूड 0 होणार, बरोबर आहे. आणि म्हणून असं जे इक्वेशन आहे ना याला काय म्हणतात माहिती आहे का, याला म्हणता येते की हा जो अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड बरोबर आहे डिक्रीजेस. बघा शब्द डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली. काय एक्सपोनेन्शियली, एक्सपोनेन्शियली इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली, डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली. दात काढून राहिले तुम्ही दोघं जण, उठा. दात काढणार त्याच्या बेंदरकर आणि तू, चला उठा लवकर, उठा चला दोघे जण उठा लवकर. अबे बज्जड आहेस काय, उठ पटकन. तसे आहात तुम्ही. जा मागे जाऊन बसा, मागे जा, दूर दूर बसा एकमेकांपासून. समजलं पाहिजे. याला काय म्हणतात, अँप्लिट्यूड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ टाइम. लक्ष द्या, जी टर्म इन्क्रीज किंवा डिक्रीज एक्सपोनेन्शियली होते त्या टर्मला खूप इन्क्रीज व्हायला किंवा खूप डिक्रीज व्हायला, पूर्णपणे डिक्रीज व्हायला, पूर्णपणे इन्क्रीज व्हायला इन्फानाइट टाइम लागतो. रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स माहिती आहे का तुम्हाला, रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सला डिसइंटिग्रेशन होत असते. समजा आज आपल्याकडे 10 ग्रॅम रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स आहे, उद्या त्यामधला थोडासा कमी होणार, थोडासा कमी होणार आणि त्याला 0 व्हायला इन्फानाइट टाइम लागतो रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सला, बरोबर आहे. म्हणून रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स डिकेज एक्सपोनेन्शियली विथ टाइम. मग ज्याला 0 व्हायला किंवा ज्याला मॅक्सिमम व्हायला इन्फानाइट टाइम लागतो त्याचा इन्क्रीज किंवा डिक्रीज कसा आहे, एक्सपोनेन्शियल आहे, बरोबर आहे. समजलं का. इन्क्रीज डिक्रीज एक्सपोनेन्शियल केव्हा मिळेल, एखाद्या क्वांटिटीला फुल्ली वाढायला किंवा एखाद्या क्वांटिटीला फुल्ली डिके व्हायला, 0 व्हायला टाइम जर इन्फानाइट लागत असेल थेरॉटिकली तर दॅट क्वांटिटी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ फॅक्टर, जो काही असेल फॅक्टर, इथे टाइम आहे, ओके. सो दिस अँप्लिट्यूड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ टाइम, ओके. आणि या अँप्लिट्यूडचा मी तुम्हाला ग्राफही काढून दाखवला होता. इथे काय घेतला आपण, टाइम ऍक्सिस, आणि इथे काय घेतलं आपण, अँप्लिट्यूड. सुरुवातीला अँप्लिट्यूड किती आहे, A0 आहे, बरोबर आहे. आणि ही डायग्राम काढताना अशा रेषा काढून घ्यायच्या आणि ह्या रेषा कधीही या टाइम ऍक्सिसला टच नका करू, बिकॉज दे टच द टाइम ऍक्सिस ऍट इन्फिनिटी. ज्या इन्फिनिटीला टच होतात त्या शेवटी आपण काय करायला पाहिजे, पॅरलल दाखवायला पाहिजे. पॅरलल दाखवलं, पॅरलल लाईन नेव्हर टच इच अदर, पॅरलल लाईन टच इच अदर ऍट इन्फिनिटी असंही म्हटलं तरी चालते, ओके. आणि सुरुवातीचा अँप्लिट्यूड एवढा असेल आणि हा अँप्लिट्यूड असा काय होत जाणार, कमी कमी होत जाणार, बरोबर आहे. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड एसएचएम विथ टाइम. असं अँप्लिट्यूड काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. ऍक्सिसवर काय घेतलं आपण, टाइम घेतलं. समजलं का. सो दिस अँप्लिट्यूड डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली विथ टाइम. समजलं. आणि हे वर खाली का काढलं, ऑसिलेट होत आहे, मेन पोझिशनच्या लेफ्टकडे जात आहे, राईटकडे जात आहे, पण तो त्याचा अँप्लिट्यूड काय होत चालला, कमी 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 होत चालला आणि शेवटी काय येणार, 0 येणार, बट ॲट इन्फिनिटी.
समजलं? हे झालं. इथे हा झाला अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड एसएचएम. नंतर काय घेतलं होतं आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड एसएचएम. फ्रिक्वेन्सी कशी लिहिली होती आपण? ओमेगा डॅश. तर पहिले तर आपण ओमेगा लिहायचा अनडॅम्प्ड एसएचएम साठी, जो आपल्याला माहिती आहे. माहिती नसेल तर तुम्हाला ते आठवायचं. आपण काय केलं होतं? K/M ला ओमेगा स्क्वेअर लिहिलं होतं. हॅलो, ओमेगा स्क्वेअर कशाला लिहिलं होतं? K/M ला. मग ओमेगा जर लिहायचा आहे तर K/M ला काय कराल? अंडरूट मध्ये टाकाल. पण हा ओमेगा कोणाचा? अनडॅम्प्ड एसएचएमचा. ओमेगा कोणाचा? अनडॅम्प्ड एसएचएमचा. आणि डॅम्पिंग जर झालं असेल तर फ्रिक्वेन्सी काय होणार? कमी होणार, कारण की सहज पार्टिकल नाही ऑसिलेट होणार ना. त्यामुळे पार्टिकलला जॅमिंग होईल. जॅमिंग झाल्यामुळे पहिल्या वेळेस एका सेकंदात जर 10 ऑसिलेशन होते तर आता 10 पेक्षा कमी होतील. म्हणून डॅम्प्ड एसएचएमची फ्रिक्वेन्सी काढताना अनडॅम्प्ड एसएचएमची जी फ्रिक्वेन्सी होती काय K/M, त्यापेक्षा तुम्हाला कमी करायची आहे. कमी करताना एक फॅक्टर मायनस करायचा आहे. तो फॅक्टर इथेच लपलेला आहे. कोणता? B/2M. त्याच इक्वेशन मधला उचलायचा. फॅक्टर किती आहे? B/2M. आणि त्याचा करायचा स्क्वेअर. सो दिस इज ओमेगा. आता जर तुम्ही ओमेगा लक्षात ठेवला तर पिरियड आणि फ्रिक्वेन्सी वेगळे लक्षात ठेवायची गरज नाही. कारण की समजा तुम्हाला डॅम्प्ड एसएचएमचा पिरियड विचारला तर पिरियड ऑफ डॅम्प्ड एसएचएम T इक्वल टू काय करणार? 2π/ओमेगा. बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी जर विचारली तर ओमेगा बरोबर असते 2π η. बरोबर आहे. म्हणून इटा बरोबर काय करणार तुम्ही? ओमेगा अपॉन 2π. हा जो ओमेगा आहे त्याला 2π ने डिवाइड करायचं. 2π ने डिवाइड करायचं म्हणजे असंच लिहायचं आणि × 1/2π करून टाकायचं. काय मिळेल? फ्रिक्वेन्सी. त्याला म्हणतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी, याला म्हणतात लिनियर फ्रिक्वेन्सी. याचं युनिट ना याचंही पर सेकंड म्हणता येते, याचं पर सेकंड म्हणता येते. पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा असते. एका प्रॉब्लेम मध्ये असंच आपण गडबड झाली होती. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं तर ओमेगा आणि लिनियर फ्रिक्वेन्सी म्हटलं तर इटा. याला तुम्ही हर्ट्झ म्हणू शकता, याला हर्ट्झ नाही म्हणता येत. बरोबर आहे. म्हणजे याचं युनिट ऍक्च्युअली रेडियन पर सेकंड असते, पण ते सर्क्युलर मोशन मध्ये. इथे पर सेकंड म्हटलं तरी चालेल. बरोबर आहे. दोन फ्रिक्वेन्सी मध्ये फरक आहे. हे काय झालं? डॅम्प्ड एसएचएम. ओके. इथे जे प्रॉब्लेम्स विचारले जातात ना डॅम्प्ड एसएचएम वर, तर ते प्रॉब्लेम विचारले जातात अँप्लिट्यूड वर. ते प्रॉब्लेम कसे असतात यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. पहा, डॅम्प्ड एसएचएमचा अँप्लिट्यूड तुमच्या लर्न पाहिजे. बरोबर आहे. अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड एसएचएम काय असते? A इक्वल टू A0 इंटू e⁻ -BT/2M. ओके. आता मला जशी तशी तर काही प्रॉब्लेम आठवणार नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, समजा असं विचार करा की सुरुवातीला हा अँप्लिट्यूड असा कमी 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 होत चालला. बरोबर आहे. सुरुवातीला इथे टाइम आहे. टाइम असेल 1 सेकंड. त्यावेळेचा तुम्हाला अँप्लिट्यूड दिला जाणार. हा जो अँप्लिट्यूड आहे सुरुवातीचा जो अँप्लिट्यूड आहे त्याच्या हाफ आहे असं काहीतरी दिला जाणार, किंवा जेवढा आहे तेवढा दिला जाणार. पण याला जनरली कंपॅरिझन कोणासोबत करतील? स्टार्टिंगचा जो अँप्लिट्यूड आहे तो किती आहे? A0. मग अँप्लिट्यूड A0/3 झाला, A0/2 झाला, असं काहीतरी दिलं असेल. A0/5 झाला. समजलं का? म्हणजे जो अँप्लिट्यूड कमी कमी होत चालला त्याला कंपेअर कोणासोबत करतील? सुरुवातीला जेवढा अँप्लिट्यूड होता त्याच्यासोबत. बरोबर आहे. म्हणजे ॲट टाइम T इक्वल टू 0 अँप्लिट्यूड किती? A0. ॲट टाइम T इक्वल टू काय समजा 1 सेकंड अँप्लिट्यूड A0/5. ॲट टाइम T इक्वल टू काहीतरी दिला A0/7. असं होत राहणार. इन टर्म्स ऑफ A0 तो सांगितलं जाणार तुम्हाला अँप्लिट्यूड. इथे बघा, एखादा प्रॉब्लेम आपण घेऊ. तुम्हाला काय म्हटलेलं आहे की टाइम काहीतरी दिला असेल, मिनिटमध्ये असेल, सेकंडमध्ये असेल, कुठल्याही एका युनिटमध्ये असेल टाइम. समजा टाइम आहे काय म्हणू आपण की काहीतरी 2 सेकंड. टाइम 2 सेकंड आहे आणि त्यावेळेचा अँप्लिट्यूड आहे A इक्वल टू A0/2. ओके. आणि काही पण घेतला म्हणणार नाही मी. आणि नंतर टाइम काय झाला? 4 सेकंड. तुम्हाला म्हणतील टाइम 4 सेकंड झाला, त्यावेळेस अँप्लिट्यूड किती असेल सांगा. हा झाला पहिला अँप्लिट्यूड आणि हा झाला दुसरा अँप्लिट्यूड. प्रॉब्लेम कसं सोडवायला? समजलं का तुम्हाला? क्वेश्चन समजला का? अँप्लिट्यूडचा हा झाला फॉर्म्युला. टाइम किती आहे? 2 सेकंड. त्यावेळेस अँप्लिट्यूड किती आहे? A0/2. नंतर टाइम किती झाला? 4 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, 8 सेकंड, 32 सेकंड. त्यावेळेसचा अँप्लिट्यूड विचारतो. सोडवायचं कसं पहा. तर याला सोडवायचं कसं? तर सुरुवातीला टाइम जर तुम्ही 2 सेकंड ठेवला तर एचा फॉर्म्युला पहा. A इक्वल टू काय मिळेल? A इक्वल टू A0 इंटू e⁻⁻BT/2M. बरोबर. A किती आहे? A0/2 इक्वल टू इथे A0 e⁻⁻B. टाइम किती आहे? 2. सो इथे काय लिहिते ना -B इंटू 2/2M. हो ना. तर 2 तुम्ही कॅन्सल करू शकता, नाही केला तरी चालेल.
तर कॅन्सल केला तरी चालेल, त्याने काही फरक नाही पडत. मी म्हणतो कॅन्सल काही करू नका, त्याला तसंच राहू द्या. आता नंतरचा जो ॲम्प्लिट्यूड विचारला यावरूनच तो ॲम्प्लिट्यूड आहे A2 इक्वल टू इथे किती आहे A0. आता लक्ष द्या बरोबर, इथे इरिस्ट पॉवर. आता टाइम किती आहे, पहिले किती होता 2 सेकंड, इथे 1 सेकंड काही पण घेतलं असतं तरी चाललं असतं. इथे होता 2 सेकंड, आता किती आहे 4 सेकंड. मग मी काय करेल, याला तसं लिहिलं, याला कसं लिहिलं मी इंटू 2 असं लिहिता येते. आता मी याला कसं लिहिलं B/2m. आपण B/2m ला धक्का नाही लावणार आणि इंटू काय करणार 4. ओके. आता बघा याला कसं लिहायचं हे लक्षात घ्या. यावरून तुम्ही A0 जर कॅन्सल केला पहिल्या इक्वेशन वरून, तर पहिल्या इक्वेशन वरून जर तुम्ही A0 कॅन्सल केला तर तुम्हाला काय मिळेल, तर A0 कॅन्सल केला तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. कशाची व्हॅल्यू मिळेल, इरिस्ट पॉवर मायनस B/2m इंटू 2. याची व्हॅल्यू काय मिळाली 1/2. ओके. इथे ती ऍडजस्टमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. इथे काय झालं, हा A0. ओके. इथे बघा कसं लिहिता येते, ह्या या फॅक्टरला लिहिता येते इरिस्ट टू दी पॉवर मायनस, बरोबर आहे, 2B/2m आणि त्याचा स्क्वेअर. बघा मी काय केलं, इथेच फक्त चेंज केला. अगोदरची जी टर्म आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा. अगोदरची टर्म आपल्याकडे काय आहे, इरिस्ट पॉवर 2B/2m हेच आहे ना, 2B/2m बरोबर आहे. याची व्हॅल्यू किती मिळाली 1/2. तर इथे आपल्याला काय करायचं बघा, लक्ष द्या इकडे, तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वापरता आलं पाहिजे. इथे जर हा 2 इथे ठेवला आपण, हा यातला 2 इथे ठेवला तर हा 2 वर गेला आणि इथे स्क्वेअरचा स्क्वेअर, याचा अर्थ या नंबरनी इथे मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4B/2m झालं ना. आणि ही टर्म तुम्हाला माहित आहे किती आहे, ही टर्म 1/2. म्हणजे इथे काय येणार A0 आणि ही टर्म किती आहे 1/2 त्याचा स्क्वेअर म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय झाला A0/4. समजलं का. मला वाटतं मी आणखी एका दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये सांगतो तुम्हाला, आणखी क्लिअर होणार. तर आज समजा A इक्वल टू काय लिहिलं तुम्ही, समजा म्हणजे आहेच A इक्वल टू काय लिहिलं A0 इंटू इरिस्ट पॉवर मायनस BT/2m. मी असं करतो, आता सुरुवातीला टाइम आहे 1 सेकंड, टाइम किती आहे 1 सेकंड आणि ॲम्प्लिट्यूड आहे A इक्वल टू A0/3. ओके. नंतर टाइम झाला 3 सेकंड आणि तुम्हाला म्हटलं असेल ॲम्प्लिट्यूड काढा. पहिला टाइम किती आहे 1 सेकंड, नंतर टाइम किती झाला 3 सेकंड. पहा काय करायचं, या इक्वेशन मध्ये टाइम आपण 1 सेकंड लिहू, इथे A1 लिहिलं तरी चालेल किंवा A लिहिलं तरी चालेल. सो A1 इक्वल टू इथे A0 किंवा A तुम्हाला माहितच आहे A1 किती आहे A0/, डायरेक्टली लिहिलं चालेल. इथे A किती आहे A0/3 इक्वल टू इथे किती आहे A0 इंटू इरिस्ट पॉवर टाइम किती आहे 1 म्हणजे काय मिळेल B/2m. A0 कॅन्सल, याचा अर्थ इरिस्ट पॉवर मायनस B/2m बरोबर किती मिळालं 1/3. बस याचाच उपयोग करायचा आहे. आता नंतरच्या केसमध्ये टाइम किती आहे 3 सेकंड, मग Aचा फॉर्म्युला किती आहे A0 इंटू इरिस्ट पॉवर मायनस BT/2m. आता A तुम्हाला कळायचं, त्याला तुम्ही A2 म्हणता. इथे काय करणार A0, टाइम किती लिहायचा आहे 3, मग इथं काय करा इरिस्ट पॉवर मायनस 3B/2m. आता लक्ष द्या, आता कोणी सांगेल का याला कसं लिहिता येणार, हा A0 यालाच काय लिहितं ना इरिस्ट पॉवर मायनस B/2m आणि त्याचा क्यूब. समजलं. आणि आता इरिस्ट पॉवर मायनस B/2m तुम्हाला माहिती आहे किती आहे 1/3 म्हणजे हा झाला A2, इथे A0 आणि हा किती आहे 1/3 त्याचा क्यूब. ओके. सो A2 इक्वल टू A0 आणि 1/3 चा क्यूब 1/27 म्हणजे हे काय होणार A0/27. तुमच्या पॉइंट लक्षात येत आहे का, काय पॉइंट समजला. बघा हे प्रॉब्लेम सोपं जाते 1 सेकंड आणि नंतरच्या सेकंडवाला प्रॉब्लेम सोपं जाते, पण इतर वाला प्रॉब्लेम थोडंसं गडबड होऊन जाते. इथे टाइम 1 सेकंड आहे, 1 सेकंड टाइम असल्यामुळे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळाली मायनस E/2m बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू 1/3, ही E/2m ऍडजस्ट करायची इकडे बरोबर आहे. पण काय करायचं, हा नंबर जो अगोदर इथे आला ना तो नंबर इथे ठेवायचा बरोबर आहे आणि तो नंबर इथे ठेवून द्यायचा आणि बाकी पॉवर मध्ये ऍडजस्ट करायचा आणि या पॉवरने याला काय करायचं असते मल्टिप्लाय करायचं असते आणि ह्या नंबरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1/3 याचा क्यूब घेता येते. हॅलो इकडे लक्ष आहे, इथे 1/3 असो की 1/2 असो की काही असो, त्याचा क्यूब असो की 1/2 असो, पॉवर की 4 असो की 3/4 असो, तो तर घेता येईल ना तुम्हाला. तो पॉवर घेता येईल तर तुम्हाला फायनल ॲम्प्लिट्यूड काढता येईल. जमेल का. काय कराल, पहिला ॲम्प्लिट्यूड काढायचा आणि त्या ॲम्प्लिट्यूडवरून काय ऍडजस्ट करायचा E/2m इरिस्ट पॉवर मायनस
बी बाय ट्वाईस एम हा ऍडजस्ट करायचा, बरोबर आहे, तो फॅक्टर नंतर वापरायचा. पण वेगवेगळ्या केसमध्ये वापरता आला पाहिजे. आपण एक असं मनाने मी घेऊन पाहतो की सुटेबल आन्सर कदाचित मिळणार नाही, जसं एकदम ए नॉट बाय 27 मिळालं. पण आपण विचार करू, समजा असं म्हटलं असेल की सुरुवातीला टाइम आहे 2 सेकंड आणि 2 सेकंडला ॲम्प्लिट्यूड आहे ए इक्वल टू ए नॉट बाय काय करायचं, काही नंबर घेऊ, ए नॉट बाय 3. नंतर टाइम झाला 8 सेकंड. ओके, आणि तुम्हाला 8 सेकंड जरा जास्त झाले तर काय करायचं, 1.5 सेकंड, हा 2 सेकंड झाला तर 2.5 सेकंड घेऊ, कोणता तरी नंबर घेऊ आपण जो आपल्याला ऍडजस्ट करायला भारी जाईल थोडा. आणि हे तुम्हाला काय विचारलं, ॲम्प्लिट्यूड विचार 2 सेकंडला दिलेला आहे, 2.5 सेकंडला विचारलं. ओके, पहा काय कराल आता. एचा फॉर्म्युला ए इक्वल टू ए नॉट इंटू रेश पॉवर मायनस बी टी बाय ट्वाईस एम. आता बघा पहिला टाइम किती आहे 2 सेकंड, त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड किती आहे ए नॉट बाय 3. एला काय लिहायचं ए नॉट बाय 3, इथे काय करायचं ए नॉट ई रेश पॉवर टाइम किती आहे 2 सेकंड म्हणजे मायनस 2b बाय ट्वाईस एम. बी बाय एम केलं तरी चालते. पण मी तर म्हणतो ह्या नंबरला तुम्ही बदलूच नका, ह्या 2 लाच ऍडजस्ट करा. बी बाय ट्वाईस एम तसंच राहू द्यायचं, नंतर आणखी गडबड होऊन जाईल, बरोबर. 2 टू कॅन्सल करायला ना ऍडजस्टमेंट करताना गडबड होईल. म्हणून बी बाय ट्वाईस एम जो आहे, जो कॉन्स्टंट आहे ना, त्याला बदलायचं नाही, तो तसाच राहू द्यायचा. फक्त कशाची व्हॅल्यू ठेवायची, पी ची व्हॅल्यू ठेवायची, जो नंबर आहे तसा राहू द्यायचा. ओके, ए नॉट काय झाला कॅन्सल, म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळाली, ई रेस्ट पॉवर मायनस बी बाय ट्वाईस एम ची डबल, सो 2 टाइम्स बी बाय ट्वाईस एम याची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली किती 1/3. आता पाहू होते काय ऍडजस्ट. आता काय ए इक्वल टू ए नॉट इंटू ई रेस्ट पॉवर मायनस बी टी बाय ट्वाईस एम. आता टी किती आहे 2.5. 2.5 म्हणजे 5/2, बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करणार, ए इक्वल टू इथे काय करणार ए नॉट ई रेस्ट पॉवर मायनस बी बाय ट्वाईस एम तसाच, आणि इथे काय करणार तुम्ही टीच्या जागी 2.5 घ्या किंवा 5/2 घ्या. पण मला सांगा आपल्याला जे माहित आहे ते काय आहे 2b बाय ट्वाईस एम. म्हणून आपण इथे ऍडजस्टमेंट काय केली पाहिजे 2b बाय ट्वाईस एम. समजून राहिलं काय, आणि ते करता येते, सहज करता येते. सो ए इक्वल टू इथे काय करायचं ए नॉट ई रेस्ट पॉवर मायनस 2 ने मल्टिप्लाय करायचं, सो 2b बाय ट्वाईस एम. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 ने डिवाइड करा, इथे काय करणार 5/4. हो की नाही, बरं 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने डिवाइड केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे 2b बाय ट्वाईस एम ऍडजस्ट झाला, आणि 2 ने डिवाइड केल्यामुळे 5/2 चा 5/4 झाला. आता या नंबरला कसं लिहिता येते ए इक्वल टू इथे काय लिहिणार ए नॉट ई रेस्ट पॉवर मायनस बी बाय ट्वाईस एम, सॉरी 2b बाय ट्वाईस एम मायनस 2b बाय ट्वाईस एम, आणि याचा पॉवर किती लिहायचा 5/4, कारण की या पॉवरने इथे मल्टिप्लाय करायचं असते. ही टर्म तुम्हाला माहित आहे बघा, मायनस 2b बाय ट्वाईस एम किती आहे 1/3. सो ए बरोबर किती मिळेल इथे ए नॉट आणि इथे किती 1/3, याचा पॉवर किती 5/4. भले याला नाही कॅल्क्युलेट करता आलं तर हे असंच असं राहणार. ऍडजस्टमेंट समजली काय काय करायची आहे. अगोदरच्या केसमध्ये जो ई रेस्ट पॉवर बी बाय ट्वाईस एम 2b बाय ट्वाईस एम 3b बाय ट्वाईस एम तुम्ही काढला असेल तो तुम्हाला इकडे ऍडजस्ट करता आला पाहिजे. असंच जर केलं तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सोडवता येणार. आणि हे जर समजलं नसेल की काय करून राहिलो आपण ना, तर मग गडबड होऊन जाईल. समजलं का. तर डॅम्प्ड एसएचएम मध्ये जे काही प्रॉब्लेम विचारले फक्त ॲम्प्लिट्यूडवर विचारलेला आहे, बाकी कोणत्या फॅक्टरवर प्रॉब्लेम विचारलेले नाही आहेत. आणि विचारतील थेरॉटिकली तर फ्रिक्वेन्सी कमी होते, पिरियड वाढते, फ्रिक्वेन्सीचा डायरेक्ट फॉर्म्युलाच विचारतील तर आपण लर्नच झाला. आता √2 मध्ये k/m होता आणि त्यामधून कोणता फॅक्टर मायनस केला होता b बाय ट्वाईस एम, आणि त्याचा स्क्वेअर, ते सर्व रूट मध्ये होते. ओमेगा जर माहिती आहे तुम्हाला पिरियड फ्रिक्वेन्सी काढता येते. तुम्हाला प्रॉब्लेम ॲम्प्लिट्यूड वरचे सोडवता आले पाहिजे. जमतील का तुमच्या डीपीपी मध्ये हे सर्व प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. ओके, नक्की जमतील. तर जमतील ना. पहिले काय करायचं या प्रॉब्लेम मध्ये ई रेस्ट पॉवर बी बाय ट्वाईस एम ची व्हॅल्यू काढायची. मग ते 2b बाय ट्वाईस एम ची असो 3b बाय ट्वाईस एम ची असो काही असो, नंतरचा टाइम ठेवायचा आणि बरोबर आहे तोच पॉवर ऍडजस्ट करायचा. रिमेनिंग जो पॉवर आहे तो त्या ब्रॅकेटला तो पॉवर आणखी पॉवर मध्ये द्यायचा मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे ई रेस्ट पॉवर मायनस 3b बाय ट्वाईस एम असं पहिले आलं, नंतर काय आलं, नंतर पहिल्यांदा असं आलं. याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती आहे, तर जे काही असेल 1/2 1/3 1/4 वॉट एव्हर इट मे बी. नंतर काय आलं माहिती आहे का ई रेस्ट पॉवर मायनस असं आलं की 6b बाय ट्वाईस एम. आता काय करणार बरोबर आहे. मग इथे काय करणार ई रेस्ट पॉवर मायनस 3b बाय ट्वाईस एम, आणि त्याचा काय आहे
स्क्वेअर स्क्वेअर केला की बरोबर इथे 6 होतं. समजलं का? मग कधी स्क्वेअर करायचं काम पडेल तर किती 1/2 करायचं काम पडेल, ते टर्म फक्त तुम्हाला बरोबर ऍडजस्ट करता आली पाहिजे. सर्व ॲम्प्लिट्यूडवरचे प्रॉब्लेम सोडवता येतील. हे जर तुम्हाला समजलं असेल तर ॲम्प्लिट्यूडवरच्या प्रॉब्लेमची जड तुम्हाला समजली काय आहे, तर फक्त हा पॉवर बरोबर ऍडजस्ट करता आला पाहिजे. पहिले कशाची व्हॅल्यू काढायची? एक तर तुम्ही b/2 ICM काढून घ्या, तर 6 असेल, इथं नंबर कोणताही येऊ शकतो, मलाही म्हणायचं आहे, आणि तोच नंबर तुम्हाला पुढे ऍडजस्ट करता आला पाहिजे. असं जर करता आलं तुम्हाला यावरचे सर्व प्रॉब्लेम सोडवता येतील ॲम्प्लिट्यूडवरचे. ओके, किती वाजता पिरियड आहे तुमचा नेक्स्ट वाला? किती वाजता? 1 वाजता. तर आपल्याला अँग्युलर SHM स्टडी करायचं. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, त्याचा पिरियड सांगतो, त्याचं प्रूफ आपण उद्या 2 मिनिटातच होते. पहा लक्ष द्या. नाही तसं नका करू, आवाज नका. पहा लक्ष द्या. एक तुमच्याकडे बार मॅग्नेट आहे. हा काय आहे? बार मॅग्नेट, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. लक्ष द्या इकडे. हा बार मॅग्नेट, हॅलो इकडे लक्ष द्या. हा बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला. कुठे सस्पेंड केला? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. बार मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केला, किंवा एक इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सस्पेंड केला. डायपोल समजते का तुम्हाला? बघा, जेवढा इकडे पॉझिटिव्ह चार्ज असणार तेवढाच दुसरीकडे निगेटिव्ह चार्ज असणार, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल. जेवढा नॉर्थ पोल असेल तेवढाच साऊथ पोल, त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल. बरोबर आहे, हा डायपोल आहे. मॅग्नेटिक डायपोल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायचा आणि इलेक्ट्रिक डायपोल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवायचा. आता बघा, सगळ्यात मोठं मॅग्नेटिक फील्ड जे वीक असते, पण अर्थच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड असते. कुठलाही मॅग्नेट, लक्ष द्या इकडे, कुठलाही मॅग्नेट जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनने रेस्ट राहतो. याला दोरा बांधला नसा ठेवला, याला जर तुम्ही असं टर्न केलं आणि सोडून दिलं तर असं ऑसिलेट होत राहणार. बरोबर आहे, म्हणजे तो या ऍक्सिसच्या भोवती रोटेट होत राहणार. बरोबर आहे. आणि याच्या मोशनला आपल्याला प्रूव्ह करता येते अँग्युलर SHM. पण थोडंसं बोर्डवर सांगतो मी मॅग्नेटिक फील्ड काय असेल. पहा, हा झाला मॅग्नेट, दोऱ्याच्या साहाय्याने सस्पेंड केला. इथे एक मोठा मॅग्नेट ठेवलेला आहे, पण त्या मॅग्नेटचा इथे आहे नॉर्थ पोल. इथे एक दुसरा मॅग्नेट ठेवलेला आहे, त्या मॅग्नेटचा आहे साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल कडून निघत असते, साऊथ पोलवर एंड होत असते. हे आहे मॅग्नेटिक फील्ड. आता इथे तर हा असा राहील, कारण की या साऊथ पोलला हा नॉर्थ पोल अट्रॅक्ट करेल आणि या नॉर्थ पोलला हा साऊथ पोल अट्रॅक्ट करेल. टू फोर्सेस आर इक्वल अँड अपोजिट, हा इथे स्थिर राहील. पण तुम्ही काय केलं, या मॅग्नेटला असं टर्न केलं, असं टर्न केलं. म्हणजे असं, म्हणजे बोर्डवर असं नाही म्हणत मी, हा पहिले असा होता, बरोबर ना, तो असा केला थोडा, म्हणून हा पोल इकडे ओढला जाणार आणि हा इकडे ओढला जाणार. पहिले असा होता ना, हा इकडे ओढला जायचा, हा इकडे ओढला जायचा, टू आर इक्वल अँड अपोजिट, त्यामुळे हा बरोबर स्थिर होता. जसं याला टर्न केलं तर हा जो नॉर्थ पोल आहे इकडे साऊथकडे ओढला जाणार आणि हा जो साऊथ पोल आहे इकडे नॉर्थकडे ओढला जाणार. त्यामुळे हा असा खेचला जाणार. खेचला गेला की तो सरळ पोझिशनला येणार. मग सरळ पोझिशनला आला की त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे, इनर्शियामुळे तो आणखी पुढे जाणार. पुढे गेला की परत हा इकडे ओढला जाणार, हा असा ऑसिलेट होत राहणार. आणि याची मोशन काय असते? अँग्युलर SHM असते. हे आपल्याला प्रूव्ह करता येते. बरोबर आहे. आणि याचा जो पिरियड मिळतो तो मिळतो T = 2π × √I/MB. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, M म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आणि B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. पण ह्या क्वांटिटी तुमच्यासाठी नवीन आहेत. बरोबर आहे, त्याचं आपण डिटेल डिस्कशन उद्या करू. ठीक आहे.